हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की सर्वांनाच माहिती आहे. तरी पण तुम्ही माझी रेसिपी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर रेसिपी स्टार्ट करूया आपण. तर इथे मी घेतलेले आहे खूप सारे भेंडी. तर तुम्ही बघू शकता ही मीडियम आकाराची भेंडी आहे, जास्त मोठी नाही किंवा जास्त छोटीसुद्धा नाही. तर आता आपल्याला हे ना कट करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता पुढचा आणि मागचा भाग आपल्याला हा कट करायचा आहे. तुम्ही एक दोन भेंडी मी तुम्हाला चिरून दाखवते. तुम्ही बघू शकता जो मागचा आणि देठाचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि मधोमध अशी चीर पाडायची आहे, जेणेकरून भेंडीचं दोन तुकडे होणार नाही, असं या पद्धतीने आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला कळेलसुद्धा की भेंडी काही खराब वगैरे तर नाही किंवा मध्ये काही किडे वगैरे तर नाही आहे. एवढ्या भेंडीमधून एखादा अर्धी तर खराब निघेलच. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे आणि मधोमध अशा चिरा पाडून घ्यायच्या आहे, कारण आपण भरलेली भेंडी बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे सर्व माझी भेंडी इथे साफ करून झालेली आहे. तर एवढ्या याच्यामध्ये एक माझी भेंडी खराब निघाली, तर मी ती साईडला काढली आहे. तर आता याला जे आपण सारण बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, तर इथे अर्धा वाटी मी भाजलेले शेंगदाणे, ज्यांची सालं मी पूर्णतः काढून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. तर आता आपण मिक्सरमध्ये एक एक करून हे सर्व साहित्य ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला याची जास्त बारीक पूड करायची नाही आहे, मीडियम ठेवायची आहे. आणि जिरे आपण इथे आता ॲड करून घेऊया आणि जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. याचा खूप मस्त फ्लेवर येतो. तर आता इथे आपल्याला याची जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर आता त्याच एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जसं खिचडी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट करतो आपण, त्याप्रमाणे हा कूट आपल्याला ठेवायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे, जिथे मी आता अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि इथे एक मोठा चमचा लाल तिखट वापरलेला आहे मी. चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. तर आता आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे. तर आता एक एक करून मग आपल्याला भेंडीमध्ये हे जे आपण सारण बनवलेलं आहे ते आपण लावून घ्यायचं आहे. कमी भरा जास्त भरा काही हरकत नाही, आपण नंतरून ॲड करणारच आहे उरलेलं सारण. फक्त भेंडीच्या आतमध्ये आपल्याला हा फ्लेवर गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता इथे सर्व माझी भेंडी भरून झालेली आहे. ते इतकं सारण उरलेलं आहे तर ते आपण नंतरून आपण याला वापरणार आहे. तर आता इथे मी घेतलं आहे एक पॅन, ज्यामध्ये ॲड करून घेणार आहे मी 3 मोठे चमचे तेल. तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे 6 ते 7 कढीपत्त्याची पाने. ती व्यवस्थित तडकल्यानंतर आपण आता हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता इथे आपण जी भेंडी बनवून ठेवलेली होती सारण भरून, ती आपण इथे ॲड करून घेऊया. तर गाईज तुम्ही इथे मॅगी मसाला ॲड केला तरी चालेल, त्याने खूप छान फ्लेवर येईल. मी तो इथे स्किप केलेला आहे, कारण मी इथे लाल तिखट वापरलेला आहे ऑलरेडी. तर आता हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भेंडी खालून करपणार नाही. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, कारण आपली ही भेंडी व्यवस्थित अशी शिजली पाहिजे. तर आता आपण इथे लीड लावून 15 ते 20 मिनटं आपण ही भेंडी शिजवून घेऊया. तर इथे 10 मिनिट झालेले आहे गाईस. तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित अशी भेंडी थोडीशी शिजलेली आहे. थोडीशी कसर बाकी आहे, तरी आपण याला नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपण याला शिजवून घेऊया. तर आता आपण ही व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायची आहे. तर आता ह्या स्टेजला काय करायचं आहे, आपण जे सारण बनवून ठेवलेलं होतं, जे भेंडी आपण भरून उरलेलं होतं, तर त्याच्यापैकी आपण इथे 2 चमचे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही पूर्ण ॲड करू शकता. मी इथे 2 ते 3 चमचे इथे ॲड केलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित आपण आता परत एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही भेंडी शिजायला फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिट लागेल. त्याप्रमाणे आपण ही भेंडी शिजवून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा मी आता ही लीड लावून भेंडी 1 ते 2 मिनिटं याला शिजवून घेणार आहे. तर 3 मिनिटानंतर इथे भेंडी पूर्णतः बनवून झालेली आहे. तर आता फायनल स्टेप आपण यामध्ये हिरवी कोथिंबीर ॲड करून घेऊया गार्निशिंगसाठी. तर आता इथे आपली भरवा भेंडी बनवून तयार आहे.
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा गाईज. तर इथे भरलेली भेंडी इथे आपली बनवून तयार आहे. तर तुम्ही ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. तर गाईज लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.